24 तास उलटून गेल्यानंतरही डी.वाय. पाटील संस्थेच्या कॉलेजेसची आयकर विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे। पिंपरी, कोल्हापूर आणि नवी मुंबईतील संस्थांवर आयकर विभागानं काल सकाळी 7:30 वाजता धाड टाकली। पिंपरीत 22 अधिकाऱ्यांनी डी.वाय. पाटील संस्थेच्या मेडिकल, डेंटिस्ट, फार्मसी तसंच इंजिनिअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला। यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलीसही उपस्थित होते। छाप्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ आणखी एका विषयाने चर्चेत आले, ते म्हणजे आयकर विभागाने टाकलेला छापा। बुधवारी सकाळी 7:30 वाजता पिंपरी चिंचवडमधल्या संत तुकाराम नगर महाविद्यालयातील हे वैद्यकीय विभाग आहे। याच वैद्यकीय विभागातील वेगवेगळी कार्यालये आयकर विभागाने ताब्यात घेतलेली आहेत। या घटनेला आता 24 तास उलटून गेले तरीही अजूनही आयकर विभागाकडून छापे या ठिकाणी सुरूच आहे। त्या ठिकाणची छाननी जी आहे ती अद्याप सुरूच आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डी.वाय. पाटील यांचे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, लॉ कॉलेज असे वेगवेगळे विभाग या ठिकाणी आहेत। त्या विभागामध्ये राज्य, परराज्य इतकंच नाही तर परदेशातून देखील या ठिकाणी अनेक विद्यार्थी येतात। त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते। अनेकदा या ठिकाणी प्रवेश प्रक्रियामध्ये देखील अधिक पैसे मागितल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यातच जानेवारीमध्ये झालेलं साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनावरती कोट्यवधी रुपयांची उधळण जी आहे ती डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याकडून केली गेली। त्यांचं विद्यापीठ जे आहे त्यांच्याकडून केले गेल्याचं देखील समोर आलं। हे संमेलन जे होतं ते आत्तापर्यंत झालेल्या संमेलनात सर्वात अधिक खर्चिक होतं। त्यातच अगदी काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मिळकत कर जे आहे ते 2.5 कोटी रुपये त्यांनी थकवलं असल्याचं देखील समोर आलं। एक या ठिकाणी त्यांना महाविद्यालय उघडायचं आहे, त्यासाठी नाहरकत पत्र हवं होतं। तेव्हा पालिकेनं नाहरकत पत्र देण्यास मनाई केली। तेव्हाच हा जो 2.5 कोटीचा कर आहे तो या ठिकाणी डी.वाय. पाटील यांच्याकडून संस्थेकडून भरला गेला। परंतु आता ही जो छापा टाकलेला आहे तो छापा कशामुळे टाकलाय ही चर्चा आता जोर धरू लागली आहे। आयकर विभागाकडून यासाठी कोणतंही उत्तर या ठिकाणी दिलं जात नाहीये। 24 तास उलटून गेले तरी कागदपत्रांची छाननी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आज दिवसभर देखील ही छाननी सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।